सकाळी उठल्यावर शरीर जड वाटतं, चालताना गुडघेत आवाज येतो आणि दिवसभर थकवास सोडत नाही, तर ही फक्त वयाची सुरुवातच नाही, तर हा तुमच्या शरीराचा इशारा आहे. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे यावर उपाय महागड्या गोळ्यांमध्ये नाही, तर फक्त एकाच चमच्यात दडलाय. साध्या दिसणाऱ्या या बियांना आतून मजबूत करतात, पण 90% लोक या चुकीच्या पद्धतीने खातात, म्हणून त्यांना काहीच फायदा होत नाही. मी गेले काही महिन्यांपासून हा छोटासा बदल केला आणि फरक इतका जबरदस्त आहे की तुम्ही स्वतः करून पाहिल्याशिवाय विश्वास ठेवणार नाही. लक्षात ठेवा, एक छोटी चूक तुमचा सगळा फायदा थांबवू शकते. म्हणून आज मी तुम्हाला या बिया घेण्याची योग्य पद्धत आणि योग्य वेळ अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. त्यामुळे पुढचे 2 मिनिटे हा व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. चला, आता या पॉवर पॅक्ड मिश्रणामागचं ते खरं गुपित उलगडूया, ज्यानं माझ्या घरातल्या मोठ्या माणसांना वयाच्या 70तही 20तल्या मुलांसारखी ताकद दिली. सगळ्यात आधी येतात या भोपळ्याच्या बिया. या बिया दिसायला साध्या जरी असल्या तरी पण या तुमच्या हाडांचं आणि स्नायूंचं खरं इंधन आहे. यातलं झिंक आणि मॅग्नेशियम तुमच्या शरीरातील नॅचरल बॅटरी चार्ज करायला सुरुवात करतं. त्यानंतर आहेत सूर्यफुलाच्या बिया, ज्याला मी इम्युनिटीचा खजिना म्हणते. तुमच्या त्वचेची चमक आणि शरीराची अंतर्गत ताकद टिकवून ठेवण्यासाठी याला पर्याय नाही. आता या मिश्रणातला सर्वात महत्त्वाचा खेळाडू, जवस. हो मित्रांनो, वय वाढलं की गुडघ्यातून कटकट आवाज काय येतो? कारण सांध्यांमधलं नैसर्गिक वंगण म्हणजेच ग्रीस कमी होतं. जवसामध्ये असलेलं ओमेगा 3 हे वंगण पुन्हा जिवंत करतं. पुढे आहेत पांढरे तीळ, जे नैसर्गिक कॅल्शियमचं असं भांडार आहे की तुमच्या हाडांना ते लोखंडासारखं मजबूत बनवतं. पचन सुधारायला बडीशोप आणि पोटाचे जुने आजार मुळापासून उपटायला ओवा हे दोन्ही तुमच्या शरीराला उन्हाळ्यात आतून थंड आणि हलकं ठेवतात. पण इथे एक विशेष टीप लक्षात ठेवा, या सर्व बिया मी हलक्याशा भाजून घेतल्या आहेत. का? कारण कच्च्या बियांमध्ये काही अशी तत्व असतात जी पचायला जड जातात. भाजल्यामुळे या बियांची ताकद कित्येक पटीने वाढते आणि त्यातून शरीराला पूर्ण पोषण मिळतं. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, हे फक्त वयोवृद्धांसाठीच आहे का? अजिबात नाही. जर तुमचं वय 35 किंवा 40 आहे तर ही माहिती तुमच्यासाठी सोन्यासारखी आहे. खरं सांगू का, आरोग्य ही एक फिक्स डिपॉझिटसारखी असते. जर तुम्ही वयाच्या 35व्यापासूनच या बियांचं सेवन सुरू केलं ना, तर म्हातारपणात येणारी ती लाचारी, गुडघेदुखी आणि हातापायाला येणारे गोळे या समस्या तुमच्या आयुष्यात कधीच डोकावणार नाहीत. तुम्ही वयाच्या 70व्या वर्षीही कोणाच्या आधाराशिवाय ताठकण्यानं चालू शकाल. आता या बिया तुम्ही अख्ख्या देखील भाजून खाऊ शकता. पण आणखी एक गुपित, बऱ्याच लोकांना जवस पचत नाही. म्हणूनच काय करायचं, या बियांची बारीक पावडर करून घ्यायची. कारण अख्ख्या बिया आपल्या शरीरात नीट शोषल्या जात नाहीत. जेव्हा तुम्ही याची पावडर करून घेता तेव्हा त्यातील ओमेगा 3 थेट तुमच्या नसांपर्यंत पोहोचतं. पण मित्रांनो, हे सगळं ऐकून लगेच खायला सुरुवात करू नका, कारण 90% लोक इथेच मोठी चूक करतात. हे मिश्रण नक्की कोणत्या प्रमाणात मिक्स करायचं आणि दिवसातून नेमकं कधी खायचं, हे गणित चुकलं की सगळी मेहनत पाण्यात जाते. त्यामागेही एक कारण आहे. तर आता पाहूया हे मिश्रण बनवण्याची माझी ती सिक्रेट मेथड, योग्य प्रमाण आणि घेण्याची ती एक खास वेळ. चला, आता पाहूया हे बनवायचं कसं आणि त्याचं योग्य प्रमाण काय असावं. सगळ्यात आधी आपण घेतलेल्या या सर्व बिया समप्रमाणात घ्यायच्या आहेत. पण लक्षात ठेवा, जर तुम्हाला उष्णतेचा जास्त त्रास असेल तर बडीशेपचं प्रमाण थोडं जास्त ठेवा. या सर्व बिया मिक्सरमध्ये टाकून त्याची एक जाडसर पावडर करून घ्या. अगदी बारीक पीठ करू नका, थोडं रवाळ राहू द्या, जेणेकरून ते चघळून खायला सोपं जाईल. आता यात मिसळायचा आहे सर्वात महत्त्वाचा घटक, म्हणजे खडीसाखरेची पावडर. उन्हाळ्यात या बियांची उष्णता बाधू नये आणि चवही छान लागावी, यासाठी खडीसाखर अमृतासारखं काम करते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हे कधी आणि किती घ्यायचं? दिवसभरातून कधीही एक मोठा चमचा हे मिश्रण तुम्ही घेऊ शकता. पण माझे वडील आणि घरातले मोठे सदस्य हे दुपारच्या जेवणानंतर घेतात. यामुळे पचनही सुधारतं आणि कॅल्शियमचं शोषणही चांगलं होतं. तुम्ही हे तसंच चघळून खाऊ शकता किंवा कोमट पाण्यासोबतही घेऊ शकता. आता तुम्ही विचाराल, किती दिवसात फरक पडेल? मित्रांनो, हे काही जादूचं औषध नाही, तर हा निसर्गाचा डोस आहे. जर तुम्ही सलग 7 ते 10 दिवस हे नियमित घेतलं तर तुमच्या शरीरातील तो थकवा कमी व्हायला सुरुवात होईल. आणि वयाच्या 50 नंतर जो गुडघेदुखीचा त्रास होतो, त्यात फरक पडण्यासाठी किमान 21 दिवस ते 1 महिना सातत्य ठेवा. फरक इतका जबरदस्त असेल की तुम्ही स्वतः मला कॉमेंट करून सांगाल. आणि हे मिश्रण तर तुम्ही बनवालच, पण तुम्हाला माहिती आहे का, उन्हाळ्यात या बियांसोबत असा एक खास पदार्थ आहे जो चुकूनही खाल्ला तर या सगळ्या मिश्रणाचा फायदा शून्य होतो.
इतकंच नाही तर शरीरातील कॅल्शियम वाढवण्याऐवजी ते झपाट्याने कमी व्हायला लागतं. तो घातक पदार्थ कोणता जो तुमची हाडं आतून पोकळ करतोय हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तो व्हिडिओ मिस करू नका, कारण ते जाणून घेणं तुमच्या आरोग्यासाठी खूप गरजेचं आहे. आजची ही माहिती कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत स्वतःची आणि घरच्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. आणि तुम्ही मला कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहता कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.